मस्त टेस्टी असे सगळं भारी दिसतंय. पूर्ण थाली 150 रुपये. अरे वा मस्त 150 रुपये सगळं आहे. सावजी मटण आहे, सावजी चिकन आहे, मटण किमा चिकन, सुका चिकन, सुका मटण आहे का, चिकन लिव्हर, चिकन खिमा, ओके. भरली वांगी मस्त. मोदीजींचं पण बनवलंय मस्त. हे पण येणार, गाडी पण येणार ती. अच्छा बैलगाडी पण येणार आणि पूर्ण सेट येईल वारीचं. 500 रुपयाला वासुदेव आहे. पासून बनवलेली झेंडूच्या फुलांच्या पाकळांची आहे. घरगुती बनवलेले ओरिजिनल माल एकदम ब्रँडेड, कारण आम्ही स्वतः हाताने बनवतो. काळा मटण चिकन वगैरे सगळं करण्यासाठी मसाले आहेत. हळदी कुंकूसाठी आहे, लाकडाचं आहे. मस्त केले बघा, पेंटिंग छान केले एकदम. मध्ये मस्त घरामध्ये ठेवायला डेकोरेट करण्यासाठी खूप छान आहेत. सगळं हँडमेड केलेलं आहे, पेंटिंग केलेलं आहे, सगळं हाताने वस्तू बनवलेल्या आहेत, सगळे वर्क केलेले आहेत. शुगर, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, लिव्हरला प्रोटेक्ट करतो, स्टॅमिना ग्रोथ, याचे पण खूप सारे फायदे शरीराला. नुसत्या गुळामध्ये केले चिकूचं लोणचं. आणि हे लॅम्प खूप मस्त वाटते, छान वाटते. सब बांबू का रहता है, कहाँ से आप? आसाम से. महालक्ष्मी सरस 2024 इकडे मस्त छान असा प्रदर्शन आहे आणि छान असं विक्री करू शकतो, पाहू शकतो. मस्त मस्त वस्तू पाहायला मिळतात, घ्यायला मिळतात, टेस्ट करायला मिळतात, खायला मिळतात, घरी घेऊन जायला मिळतात. छान छान वस्तू आहेत ज्या स्वतः सगळ्यांनी हाताने क्रिएट केलेल्या वस्तू आहेत. पेंटिंग आहे का ह्या सगळ्या? कितीला आहेत? 550ला. छान केलेत पेंटिंग, बघू शकता. एकदम असं ते प्रिंट काढलेली आहे ओरिजिनल. हे बघा मस्त पेंट केले. वेगवेगळे रेट असतील, छोट्या मोठ्या आकारामध्ये वेगवेगळे रेट आहेत सगळे. सगळं कपड्यांचं वगैरे ओरिजिनल कपडे, जे हातमागाचे कपडे वगैरे असतात तर ते पण आहेत. ते वस्तू आहेत मस्त मस्त लाकडाची ज्वेलरीज आहेत, कानातले वगैरे आहेत आणि शोपीसच्या वस्तू आहेत लाकडाच्या. अच्छा ड्रेस मटेरियल आणि साड्या बनारसच्या आहेत ह्या. तलवार लाकडाची आणि प्रतिमा आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. आणि इथे पण बऱ्याच काही काही वस्तू आहेत मस्त. तोफे वगैरे. तोफ कशी आहे? 4000ची. आणि ही मुद्रा, शिवमुद्रा 2500ला. अच्छा मोदीजींचं पण बनवलंय मस्त. गवती चहाचा मसाला कितीला आहे ते? 50 रुपयाला. आणि हे काय लाडू, कसले लाडू ते? शेवग्याचे लाडू आहेत. शेकटाच्या शेंगांचे पाला आहे ना त्याचे लाडू केलेले आहेत. कसे किलो आहेत? 250ला. किती आहेत ते? 11 लाडू आहेत. अर्धा किलो म्हणजे 500 रुपये किलो आहेत. हा जो आहे तो शेवग्याचा खास ऑर्गॅनिकचं म्हणजे पूर्ण लाडू वगैरे, पाला वगैरे, सुका पाला वगैरे सगळं मिळते. ते केलेले आहेत मस्त असे. मातीपासून बनवलेले काय हे? हो, टेराकोटा माती. हां टेराकोटा माती. आणि हे वारीचं कसं सेट आहे पूर्ण? 7000 आहे. पूर्ण येणार का याच्यामध्ये? हे पण येणार, याची गाडी पण येणार ती. अच्छा बैलगाडी पण येणार आणि पूर्ण सेट येईल वारीचं 7000ला. आणि कोळीन मावशी येते. आणि हे पण छान केले. हे कितीला आहे? 500 रुपयाला वासुदेव आहे. पूर्ण सेट आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये. तर 250 रुपयाला आहे. आणि हे 200ला आहे. विणकाम करतायत आणि बुरुड काम, सगळे जे जे काम करतात आपल्या महाराष्ट्रामध्ये ते त्यांचे सगळे सेट बनवलेले आहेत. म्हणजे काय काय करतात काम ते. हे 200 रुपयाला आहे. माळे फुलवाली आहे ते 200 रुपयाला सेट आहे. टोपलीवाली आहे तिचा पण सेट आहे. हे वारकरी सेट आहे तो जवळजवळ 2100 रुपयाला आहे वारकरी सेट. आणि ते भजन मंडळी सेट आहे 1000 रुपयाला. आणि ते शेतकरी सेट पण आहे. अशी स्वामी समर्थांचं पण मूर्ती आहे तिथे. आणि हे पण छान केले बघा. आणि इथे छान अशी पेटी आहे, तबला आहे, छान केले एकदम मस्त लाकडाची. वेणा आहे याच्यात. आणि इथे श्रीकृष्ण राधाकृष्णाच्या मस्त मूर्त्या आहेत. इथे वासुदेवाची मूर्ती आहे 500 रुपयाला. आणि हा वारकरी सेट आहे तो पूर्ण मोठा सेट आहे. याला 7000ला काहीतरी सेट आहे तो. आणि आतमध्ये पण भरपूर आहेत. छान केलं आहे सगळं, हाताने बनवलेले आहेत सगळे या वस्तू. तर इकडे पण मसाले आहेत. यश काळा मसाला आहे, कांदा लसूण मसाला आहे आणि ग्रेव्ही मसाला आहे. तुमच्या घरगुती आहे सगळं. म्हणजे सगळ्यांनी प्रत्येक
स्टॉलवर प्रत्येकाने काहीतरी स्वतः क्रिएट केलेल्या वस्तू आहेत किंवा स्वतःच्या शेतातल्या वगैरे अशा वस्तू आहेत. तर इथे पण बघा पापड वगैरे आहेत, बुंदी आहे आणि रोस्टेड इथले मला हे जास्त आवडले, रोस्टेड वेफर्स. नाही तर ते केळ्यांचे वेफर्समध्ये तेल वगैरे भरपूर असतं, पण इथे तुम्हाला रोस्टेड केळीचे वेफर्स मिळत आहेत. हे कसे पापड ताई? उडीद डाळ मूग डाळचे. कितीला पापड आहे? 200 रुपयाला अर्धा किलो. 200ला अर्धा किलो, 400 रुपये किलो आहेत. इथे मसाले आहेत, हळद मसाले वगैरे ते आहेत. ब्रॉकेट सिल्क साडी आहे. कशी साडी? 3500. 3500. ही कशी आहे? 2500. 2500ची साडी आहे. ब्रॉकेट सिल्क, ओरिजिनल सिल्क आहे काय? कसे आहे लाडू आहे तिळाचे? तिळाचे मॅडम 100 रुपयाला येते पॅकेट. काळी मिरचीवाले, हे तिखटवाले, हे पुदिनावाले, फिक्केवाले, टोमॅटोवाले. कसे काय रेट आहे? सेम रेट आहे एकच. 120 रुपयाचं आहे. 100चं पॅकेट आहे इथे. 120 रुपये पाव किलो. भाजणीचे चकले आहेत आणि केळ्याचे वेफर्स आहेत सगळे फ्लेवर्समध्ये. पण आहे नॅचरल इन्सेन्स स्टिक. अच्छा. हे निर्माल्यापासून बनवलेली झेंडूच्या फुलांच्या फुलांच्या पाकळ्यांचे आहे. आणि हे गोमय आहे गायच्या शेणापासून बनवलेले. शेणीचे बनवलेले आहेत. अच्छा. आणि हे गुगुड आहे. गुगुड म्हणजे? गुगुड एक धातू पदार्थ असतो तो. अच्छा. वातावरण शुद्ध आणि पवित्र करण्यासाठी वापरला जातो. अरे वा, छान आहेत. आणि धूप वगैरे कसले आहेत? धूप हे गोमय आहे गायच्या शेणापासून बनवले. हे सामराणी कप आहे. थंडीचे दिवस असतात ना. अच्छा. तेव्हा तो मसाला गुळामध्ये मिक्स करून पोळी लाटायची, जशी पुरणाची पोळी लाटतो ना आपण तशी लाटायची तिला. अच्छा. आणि ती खाल्ल्याने शरीरामध्ये म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये एक हेल्थ मिळतं आपल्याला. मसाला असतो तो थोडा प्रत्येक मसाला. अच्छा, बरोबर. प्रोटीन्स, फायबर, प्रथिने भरपूर प्रमाणात मिळतात. अरे वा, मस्त. बरंच काय काय पाहायला मिळते ते सगळं म्हणजे ऑर्गॅनिक सगळं वस्तू, मसाल्या. म्हणजे गावाकडचं प्रत्येकाच्या गावाकडचं टेस्ट आहे आणि सगळं काही ना काहीतरी सगळं गुणकारी आहेत, काही ना काहीतरी फायदे आहेत त्याचे आणि त्याच्यापासून सगळ्या वस्तू बनवलेल्या आहेत. हायजेनिक वस्तू नाही तिथे. कुंड्या वगैरे आहेत बनवलेल्या. अगरबत्त्या पण आहेत तिथे. अगरबत्त्या पण घरगुती तयार केलेल्या आहेत का या? आणि हे ज्युसेस कसले आहेत? आवळा सरबत आहे का? इकडे पण छान असे पर्सेस आहेत. कसे आहेत पर्स्या? 300. मस्त छान आहेत बनवलेले. कापडी पिशव्या आहेत छान अशा आणि छान युनिक आहेत एकदम. ये राइस पाउडर का प्रोडक्ट है. अच्छा, ये सॉल्टी है. अच्छा. इडली के साथ चटनी पाउडर. चटनी पाउडर. उसमें थोड़ा तेल डाल के मिक्स करके इडली डिप करके कारल्याचे वेफर्स आहेत. सुरणाचे पण आहेत वेफर्स. एक एक गुड़ है क्या? गुड़ बघू शकता. ये कैसे गुड़ है? वो सर्दी में सब अच्छा है. उसमें पेपर जिंजर सब डाल के बनाए हैं. अच्छा. और ये सब क्या हलवा है क्या? ये ट्राई कर. तशा भाज्या कापून घ्यायच्या, त्याच्यामध्ये ॲड करायचा हा मसाला आहे. थोडासा मसाला आणि पाणी टाकायचं. तुम्हाला मीठ, पीठ, नमक, आटा, बेसन काही टाकायचं, मिक्स करायची गरज नाही. फक्त पाणी टाकायचं. डायरेक्टली लावायचं आणि डीप फ्राय करायचं. 2 मिनिटात तयार. आधी चालतं. फ्लावर, बटाटा, टोमॅटो, शिमला मिरची, गाजर, पनीर, सोयाबीन पासून ऑल व्हेजिटेबलसाठी व्हेजसाठी चालतं. आणि हे काय? ते चिकन, मटन. कुंदा आहे. कसं आहे? बेळगावचा. कितीला आहे? 120 रुपये पाव. नांदेडवरनं आहेत ताई आणि इकडे सगळे मसाले मिळतात. सगळे याचे पंचर मसाला आहे, मिक्स मसाला आहे. काही टाकायची गरज नाही याच्यामध्ये. ते पाऊच तयार केलेले आहेत तिथे, पॅकेट वगैरे. हे शेंगदाण्याच्या चटण्या वगैरे आहेत मस्त. हे कांदा लसूण चटणी आहे काही? तिळकूट आहे. डांगर, वड्यांचं पीठ. कुठून दादा तुम्ही? कोल्हापूरचे. घरगुती बनवलेले ओरिजिनल माल एकदम ब्रँडेड. कारण आम्ही स्वतः हाताने बनवतो.
बचत गटाच्या माध्यमातून, त्याच्यामुळे याच्यामध्ये भेसळ हा प्रकार नाही. भेसळ हा प्रकार नाही, सगळं ओरिजिनल घरगुती आहे सगळं. ओरिजिनल हे बघा. बघा, वास घेऊन बघा. सुगंध हळदीच खूप छान येते, एकदम मस्त. सगळं घरगुती असले. कलर पण बघू शकता, एकदम मस्त पिवळ धमक आहे. वाव. हा कसला मसाला आहे? हा का गावरान घाटी मसाला. हे बघा. घाटी मसाला आहे, मस्त वास येते, सुगंध भारी येते मसाल्याचा. त्यानंतर हे तिळकुट बघा. चांगल्या टेस्टी सगळे चटण्या आणि मसाल्यांचा सुगंध चांगला येते, टेस्टी आहे सगळे मसाले. इथे कडधान्य पण आहे, सगळे घरगुती आहेत. शेंगदाण्याचे लाडू आहेत 50 रुपयाचा 6 पीस. 50 रुपये 6 पीस. अच्छा, पालीमध्ये राहता का तुम्ही? पालीचे आहेत बघा, आपल्याकडच्या ओळखीच्या भेटल्या काकी. मी नागोठण्याची आहे, म्हणजे नागोठण्याच्या बाजूला गाव आहे ना, तिकडचे बेंडसे गाव. माहिती आहे का? अरे वा, मस्त. इकडे मुंबईला आपले कोकणातली आपली रायगडचे सगळे काकी भेटले आपल्या, आणि चांगले प्रोडक्ट आहे त्यांच्याकडे. वाल आहे, मटकी आहे, चटण्या, मसाले. आणि नंतर कधी घ्यायचं असेल तर हा नंबर देतोय, या नंबरवर संपर्क करू शकता. ऑनलाईन होतो ना, ऑनलाईन सगळं मिळतं. हे हा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तर कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही नंतर जर घ्यायची असेल वस्तू तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तर नंतर वस्तू तुम्ही ऑर्डर करू शकता. हाताने बनवलं आहे का? भारी आहे, मस्त. खराब नाही होणार ना? हळदी कुंकूचा पण नाही आहे, छान आहे. हळदी कुंकूसाठी आहे, लाकडाचं आहे हे. भारी आहे. हळदी कुंकूला कितीला आहे? 200चा. अच्छा, छान आहे. सगळं लाकडाच्या वस्तू आहे तिथे. ज्यांच्या गावात ज्या गोष्टी मिळतात त्या सगळ्या इथे स्टॉलवर लावलेल्या असतात. हे वाव, हे भारी आहे, हे छान आहे एकदम. लॅम्प आहेत कपड्याचे. कितने का लॅम्प आहे? 1200 का? अच्छा. लेदर में हैंड पेंटेड मैडम, लाइफ लॉन्ग आता है. अच्छा, खराब नहीं होगा क्या? खराब नहीं होता मैडम, गारंटी कुछ नहीं होता. कुछ नहीं होता. ये हाथ से पेंट किया है क्या आपने? आप करते? आप बना कर. अरे वा, मस्त केले बघा, पेंटिंग छान केले एकदम. लॅम्प आहे, याच्यामध्ये बल्ब लावायचा, आणि लॅम्प आहे छोटे मोठ्या साईजमध्ये, सगळ्या साईजमध्ये आहेत. मोठ्या साईजमध्ये मस्त घरामध्ये ठेवायला डेकोरेट करण्यासाठी खूप छान आहेत. आणि इथे बघा, हे पण सगळं हँडमेड केलेलं आहे, पेंटिंग केलेलं आहे सगळं. सुंदर सुंदर वस्तू आहेत, मस्त छान छान वस्तू पाहायला मिळतात. चहाचा गुळ आहे का? पुडी, चहा असं एक खाऊ शकता, डायजेशन वगैरे चांगलं होतं. डायजेशनसाठी हे गुळ आहे. कितीला आहे किलो? हा 100ला आहे. 100 रुपये किलो. मस्त आहे, छान आहे. बघा, इथे पण सगळ्या वस्तू आहेत, काय 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 हँडमेड वस्तू आहेत. पर्सेस आहेत छान छान, मस्त युनिक अशा, छान आहेत एकदम. कहाँ से? राजस्थान से. ये सब हाथ से किया आपने? छान केलं एकदम. मॅट आहेत का? ये टेबल रखणे का? राजस्थानवरून आहेत, आणि छान अशा वस्तू क्रिएट केलेल्या बघा, हाताने वस्तू बनवलेल्या, सगळ्या वर्क केलेल्या आहेत. आणि सुंदर सुंदर पर्सेस आहेत, किती बारीक काम केले बघू शकता. हा दुसरा गाळा आहे. भरपूर स्टॉल आहेत, ॲक्च्युली भरपूर म्हणजे भरपूर स्टॉल आहेत. इकडे पण भरपूर प्रकारच्या चिक्क्या आहेत, पापड आहेत, खूप साऱ्या साड्या आहेत, ड्रेसेस पण आहेत. अगरबत्तीचं स्टॉल आहे, ते मसाल्यांचं स्टॉल आहे. कसले लाडू केलेत? डिंकाचे लाडू बनवले. डिंकाचे लाडू केलेत का? कसे आहेत? कसे आहेत? हे 100 रुपये पाव. जालन्यावरून आले तुम्ही? जालन्यावरून आलो. अरे वा, मस्त. खारी, खोबरं, बदाम सगळं त्याच्यात मिक्स आहे. टेस्ट करून बघा ताई. खारुडे आहेत, पापड आहेत, शेवया आहेत. तीळ कसे आहेत? तीळ का 300 रुपये किलो. 300 रुपये किलो. तुरीची डाळ. आणि आजी काय करतायत? भाजी बसले. आजी बसल्यात काय? घरगुती डाळ आहे बनवलेली, भिजू घालून सनी. अच्छा, हा, छान लागतं. याचं वरण चवदार लागतं, एकदम टेस्ट लागते. कसं किलो आहे ते? हे पण 300 रुपये किलो. 300 रुपये किलो. हा, हे अर्धा किलोचं आहे. अर्धा किलोचं आहे. हां. तर प्रगती ग्रामीण महिला स्वयंसहायता यांच्याकडून इथे डाळी आहेत, कुरडया आहेत, मेथीचे लाडू खूप छान आहे, टेस्ट आहे एकदम. सांडगे आहेत आणि पीठ आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. पापड आहेत. तर आले तर नक्की या काकींच्या स्टॉलला व्हिजिट करा. मस्त असे टेस्टी सगळ्या वस्तू आहेत घरगुती बनवलेल्या. तर चला आजी. ड्रेस मटेरियल आहेत, आणि इथे पण काहीतरी हळद वगैरे ते सगळं तेच आहे. सगळ्या घरगुती वस्तू आहेत, घरगुती वस्तू तुम्हाला इथे बघायला मिळतील. इकडे
इथे त्यांच्याकडे सगळ्या पावडरी आहे. टोमॅटो पावडर, गार्लिक पावडर आणि जिंजर पावडर, करी लीव पावडर, सगळ्या प्रकारच्या पावडरी आहेत घरी तयार केलेल्या. पापड छान आहे तिथले. ठीक आहे. पेढे आहेत का? पेढे कसले पेढे आहेत? ठीक आहे. पेढे म्हणजे कमी साखरेचे. कमी साखरेचे पेढे 150 रुपये पाव. 150 रुपये. आणि हे काय? हे कुंदा आहे. कुंदा कसा आहे? कुंदा 150 रुपये. 150 रुपयाचं. कवठाची बर्फी 80 रुपये पाव. हां, 80 रुपये कवठाची बर्फी. कसली बर्फी? कवठ बर्फी. कवठमध्ये फळ असते. आहेत. कितीला काजू आहे? 950 रुपये किलो. अच्छा. रत्नागिरीचे काजू आहेत हे. आणि हे कसे आहेत? 800 रुपये किलो चालवाले. इथे पण चटण्या आहेत मस्त मस्त. 450 रुपये अर्धा किलो. 230. 230. 230. अच्छा, 230. कुठले तुम्ही? कोल्हापूर कळंबा. प्रॉपर कोल्हापूरचे आहेत तुम्ही, म्हणून चटणी एकदम झणझणीत आहे तुमची. कांदा लसूण मसाले मस्त. 188 नंबर गाळा नंबर आहे. आले तर नक्की इथे व्हिजिट करा. छान चटणी आहे. मी पण घेतली. टेस्टी एकदम. आणि मसाले पण छान दिसतात एकदम. म्हणजे चांगले सुगंध चांगला आहे ते मसाल्यांचा. थालीपीठ भाजणी वगैरे सगळ्या भाजण्या वगैरे आहेत. पांढरा रस्सा, काळा मटण, चिकन वगैरे सगळं करण्यासाठी मसाले आहेत. मस्त छान आहे. वाव, भारी. आणि इथे पण मस्त हँडमेड पर्स आहेत. कसे पर्स? छान आहेत. 200 रुपयाला पर्स आहे. मस्त कपडा वगैरे छान आहे. 60 रुपयाला. अरे वा, मस्त पाऊच आहे. छान आहे. हे 100 रुपयाला आहेत. आणि कॉटनचे आहेत. खराब नाही होणार लवकर. हां, कपडा छान आहे एकदम. साताऱ्यावर नाही तुम्ही? मी रायगडची. 250. मस्त छान आहेत बॅगा पण. म्हणजे कमी किमती पण आहेत आणि क्वालिटी चांगली आहे बॅगांची, पर्सची. सगळं एकदम क्वालिटी. कपडा वगैरे छान आहे एकदम. सुंदर आहे. मस्त कपडे. हे कार्ड आहे यांचं. जर पाहिजे असतील या वस्तू सगळ्या, म्हणजे बॅगा वगैरे पाहिजे असतील, होलसेलनी पण देता. होलसेलनी पण मिळतात. आणि हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. आणि ऑनलाईन देता का? ऑनलाईन पण देतात. भारी आहेत पर्स. कसली साबण आहे ते? नीमचे. नीम पासून बनवले. लिंबाच्या अर्कापासून मॅडम आणि मुलतानी मातीपासून. कितीला आहे ते? 50ला आहे ती. 40 चेहऱ्यावर ग्लो येते. आणि ग्लो येतो चेहऱ्याला. ग्लो येते चेहऱ्याला. बचत गटाच्या महिला बनवतात. होममेड साबण आहे ते चांगले. आणि चेहऱ्यासाठी का हे? आणि हे लिक्विड कसलं? भांड्यांचं लिक्विड आहे ते. ओके. तीळ गुळ आणि शेंगदाणे लाडू. टेस्टी लाडू एकदम. 200 रुपयाला 300 ग्राम आहे ना. आणि ही आंबावडी आहे. आंबावडी आहे, आंबीपाक. आणि हे तिळाचे लाडू आहेत. हे पण टेस्ट आहेत ना तिळाचे लाडू? हो. आणि हे मैसूर पाक आहे. बचत गटातून आहे हे, कृपा महिला म्हणून. मोहचे लाडू. नॅचरल फूल आहे एक झाडाचं. 70 रुपयाला लाडू. मोह लाडू. छान. गुळा कसं काय 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 टाकतं त्याच्यामध्ये? गुळ वगैरे? फक्त गुळ. हा कसलं लोणचं आहे? आंबाडीच्या पानांचं लोणचं आहे. आंबाडीचं फुल म्हटलं काय? गुलाबाचे पाकळ्या असं वाटलं लांबून. आणि हे लाडू कसले आहेत? मिक्स लाडू आहेत. ओके. घी आहे, देशी घी. कसं किलो देशी घी? 1500ला 1 लिटर. 1500 रुपये 1 लिटर. गाईचे तूप आहे अर्धा लिटर. आणि 750ला अर्धा. ऑर्गॅनिक आपले जेल वगैरे आहेत फेस पॅकसाठी वगैरे. हे बघा छान असे फेशियल किट पण आहेत त्यांच्याकडे. कितीला आहे? 180. सगळे हर्बल प्रोडक्ट आहेत इथे. इथे सगळं ड्रेस मटेरियल आहेत छान असे. मस्त. 4 पेट्याचा मध आहे. फॉरेस्ट, अजवाईन, तुलसी आणि कडुलिंब जांभूळ. मधच्या पेट्या त्या भागामध्ये लावून आपण काढलेला आहे. 1 किलो 630 पासून 999 पर्यंत आहे. एकदम नॅचरल पद्धतीने आपण गोळा करतो. अशा मधमाशीच्या पेट्या असतात त्या भागामध्ये लावतो. आणि परागकण आहेत. मधमाशी ज्यावेळेस फुलावर बसते, शुगर, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, लिव्हरला प्रोटेक्ट करतो, स्टॅमिना ग्रोथ, याचे पण खूप सारे फायदे शरीराला.
आणि हे आपण काय केलं क्रीमी हनीमध्ये राईच्या मधामध्ये जसं की खोबऱ्याचं तेल घट होतं तसं हा मध घट होतो. त्याच्यामध्ये 10 प्रकारचे ड्रायफ्रूट चुलीवरती आपण भाजून ह्याच्यात टाकलेले आहे. बॉडीसाठी हे पण खूप चांगलं आहे आपलं. आपला कॉन्टॅक्ट नंबर आहेच त्याच्यावरती. तुम्हाला कधी लागला फोन करायचं. 25 तारखेपर्यंत स्टॉल आहे आपला सरसमध्ये. आणि नंतर तुम्हाला कोरिअरनं घरपोच पण भेटेल. घरपोच पण मिळेल. 1 किलोला फ्री डिलिव्हरी आहे मुंबईमध्ये. कुठेही घ्या. 1 किलोला फ्री डिलिव्हरी. तुम्ही कुठले आहात? आम्ही लातूरचे. लातूरचे आहेत. मधून मुश्किल आपलं स्वतःच आहे. असे पोळे असतात त्या पेटीमध्ये. अच्छा, गोळा केला. स्वतः गोळा करता म्हणजे त्याच्या पेट्या लावून वगैरे. अच्छा, 250 रुपये अर्धा किलो आहे. 250 रुपये अर्धा किलो. अच्छा, आमच्या तिकडचा पण फेमस आहे गायच्या दुधातील मावा केक. आणि इथं पण तुम्ही छान रिस्पॉन्स मिळाला. हो मॅडम या ना. आपल्याकडे गायच्या दुधातील मावा केक, त्याच्यानंतर ऑरेंज ज्यूसमधील प्लम केक, पिस्ता केक आणि ऑरेंज केक अवेलेबल आहे. ते पण शुद्ध शाकाहारी. हा कुठला केक आहे? हा मावा. हा स्पेशल आहे आमचा फेमस आहे. तेलात ते म्हणजे फ्राय केले नाहीत, रोस्टेड चिवडा आहे तिथे. मस्त असे टेस्टी पण आहेत आणि रोस्टेड आहेत. इथे सगळ्या प्रकारच्या पावडर्स आहेत. टोमॅटो, बीटरूटच्या घरी बनवल्या आहेत का ह्या सगळ्या? मेथी आणि डिंकाचे लाडू आहेत. हे चिकू चिप्स आहेत. हे चिकूचं लोणचं आहे. चिकूचे आहेत काय चिप्स? चिप्स आणि हळदी चिकूचे. चिकूचं लोणचं कसं आहे ते? हे 200 ग्रामला 100 रुपये मॅडम. बिना ऑइलचं आहे. हे गुळामध्ये केलं. नुसत्या गुळामध्ये केलं चिकूचं लोणचं. पहिल्यांदा ऐकलं चिकूचं लोणचं. हळदीचं लोणचं. मशरूम चॉप, मशरूम, ड्राय मशरूम आणि कॅडबरी बारपासून बनवलेले मशरूम चॉप. अच्छा. मुलं भाजी जेवत नाही आणि मशरूममध्ये किती विटॅमिन आहे हे तुम्हाला माहीत आहे. मशरूमला प्रोटीनचं पॉवर हाऊस म्हणतात. डी विटॅमिन असल्यामुळे हाडं मजबूत होतात. तसंच आपल्या शरीरातील संसर्गजन्य रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. मशरूमचे पुष्कळ फायदे आहेत. अच्छा. त्याचबरोबर मग मशरूम भाजीच्या मार्फत नाही जात मुलांपर्यंत, तर आपण चॉकलेट तरी खाऊ घातलं मुलांना तरी त्यातून मशरूमचे जे प्रोटीन आहेत ते मुलांना मिळतं. अच्छा, चांगलं. बॉक्स 100 रुपयाला आहे आणि हा छोटा बॉक्स 50ला. 50ला आहे. हे काय ते जांभूळचं ज्यूस आहे का? विकास आहे मॅडम. टेस्ट करा. पॅकेट घ्यावं लागेल घरी बनवायचं असेल तुम्हाला तर. कसं आहे ते? खायचं असेल तर 40 लागेल. 350 रुपये किलो. 350 रुपये किलो पुण्याच्या. अच्छा. आणि हे काय? ते कोंबडी वड्यांचं पीठ आहे मॅडम आणि थालीपीठ भाजणीचं पीठ आहे आपल्याकडे. भाजणीचं. ह्याचं स्मेल बघू शकता ओपन केल्यानंतर. धान्य वगैरे घरची आहे, चुलीवर भाजलेले आहे आपण. हे छान आहे. हे कसं किलो आहे? हे 200 रुपये किलो आहे मॅडम. 200 रुपये किलो आहे. चिकन ग्रेव्ही आहे. दुधात किंवा पाण्यात मिक्स करा. हॉटेल स्टाईल ग्रेव्ही तयार होते. त्यात तुम्हाला मीठ, मसाला, वाटण काहीच टाकावं लागत नाही. ऑलरेडी आपण सगळं टाकलं. म्हणजे आपली सुहाना मसाला असतो तसा त्या टाईपमध्ये. सुहाणा मसाला तुम्हाला टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट करावं लागते. त्याला तशी पेस्ट नाही लागत आहे. फक्त कांदा टोमॅटो फोडणीला चिरून टाकायचं याला. दुसरं काहीच टाकायचं नाही. मीठ नाही, मसाला नाही. आणि जेवढी हॉटेलमध्ये थिक असते तेवढीच थिक भाजी बनवायची. कितीला ते? 50 रुपयाला आहे. 50 ग्रॅम. एका वेळेला 4 पुरते. हॉटेल स्टाईल, पूर्ण हॉटेल स्टाईल भाजी तयार होते. अच्छा. भरपूर ॲक्च्युली मोठा आहे. बराच वेळ झाला फिरते मी. आणि इकडे बघा ज्वेलरीज कशा आहेत वेगवेगळ्या. अशा ज्वेलरीज आहेत मस्त मस्त युनिक अशा ज्वेलरीज आहेत. हे बघा इथे पण ज्वेलरीज आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. बांबूची खुर्ची आहे का? इकडे बांबूच्या सगळ्या वस्तू आहेत, बांबूपासून तयार केलेल्या. मस्त मस्त फ्लावर पॉट आहेत, कप्स वगैरे आहेत. आणि हे पण काहीतरी ट्रे सारखं आहे, बाउल. हे बघा मस्त मस्त आहे, सुंदर आहेत. कितने का ट्रे आहे? 350. आणि हे लॅम्प खूप मस्त वाटते, छान वाटते. लॅम्प कैसे आहे? 800 रुपये का? अरे बास्केट 150 का? अरे वाह मस्त आहे, 150 रुपयाला. बाम्बू का है क्या ये? सब बाम्बू का रहता है. कहाँ से आप? आसाम से. अच्छा. सगळे महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेरचे सगळे आले आहेत. हां
काश्मीरी काश्मीरी साड्या आहेत इथे, काश्मीरच्या साड्या आहेत, मस्त साड्या आहेत. पण कैसे आहे रेट साडी का? 12,000. ॲक्च्युली साड्या दिसत सिंपल पण महाग आहेत, म्हणजे त्यांचा कपडा एकदम भारी आहे. ये कैसे है? 1,000. ओके. और ये 1200. मस्त साड्या, सिंपल मध्ये साड्या आहेत पण कपडा भारी. लेदरच्या सगळ्या पर्सेस वगैरे आहेत इथे, साड्या आहेत. तिकडे त्या साईडला खाऊचं जास्त स्टॉल होता, इकडे जास्त कपड्यांचा, चप्पल, ज्वेलरीज, कपडे सगळे बाहेरचे आहेत सगळे. मस्त मस्त भरपूर स्टॉल आहेत, जवळजवळ 500 काहीतरी स्टॉल आहेत, 500च्या वर स्टॉल आहेत. इथे बघा रेडीमेड ब्लाऊज आहेत तिथे. आणि इथे काय हळद आहे वाटतं, हळद वायंगावची हळद. इथे चणे, फुटाणे, चकल्या बकल्या सगळ्या आहेत. आणि शिवशंकर मका चिवडा आहे स्पेशल. हे काय भाकऱ्या आहेत की काय? कसले भाकऱ्या आहेत? बाजरीच्या? हा, कितीला द्या? 50 रुपयाला 500. अच्छा. अरे टिकतात काय त्या भाकऱ्या? 3 महिने टिकतात. 3 महिने कशा काय टिकले भाकऱ्या? आमचे 3 दिवस टिकत नाही. अच्छा, ही तांदळाची आहे का? ज्वारीची आणि बाजरीची. अच्छा. आणि ही सोलापुरीची? सोलापुरी की? छान मस्त असे 100 रुपयाला 400 ग्राम चिवडा आहे. यातला दे एक मला. खाण्याचे स्टॉल आहेत, म्हणजे बघा इथे पाणीपुरी, शेवपुरी, भेलपुरी, परत इथे मासवडी आहे. आणि इथे मोदक वगैरे आहेत, पुरणपोळी, मोदक. हे बघा खाण्याचे सगळे स्टॉल आहेत. इथे नॉनव्हेजचे सगळे आयटम आहेत बघा. आगरी कट्टा. आणि इथे मटण वगैरे आहे, कोलंबी, मटण, फिश फ्राय. हे बघा काय ते बिर्याणी आहे का? मटण बिर्याणी. आणि इथे बघा मस्त टेस्टी असे सगळं भारी दिसतंय. मटण आहे का? कुठला मटण आहे हा? वाव. कसं आहे म्हणजे प्लेट कशी आहे? हा, 350ला सावजी मटण आहे. इकडे चिकन, वाव भारी दिसतं सगळं. पाणी सुटलं तोंडाला. उपवास आहे, खाता येत नाही. आणि इकडे बघा इथं पण चिकन वगैरे आहे. आणि इथे सगळं राजस्थानचं आहे वाटतं, मला वाटते राजस्थानी सगळं फूड सगळं छान आहे. इथे बसून तुम्ही खाऊ शकता काही पाहिजे ते. मस्त टेबल वगैरे लावलेले आहेत. नमस्कार. काय काय आहे व्हेज थालीमध्ये? काय काय आहे? कांद्याची भाकरी आहे, वाटाण्याची ग्रेव्हीची भाजी आहे, मेथीची भाजी आहे, भात, डाळ, पापड, लोणचं. अच्छा. आणि आपली साजूक तुपातली पुरणपोळी, ही आपली आलूवडी आणि भजी. भजी. असा पूर्ण थाली कितीला येईल? पूर्ण थाली 150 रुपये. अरे वा, मस्त. 150 रुपये सगळं आहे. पापलेट फ्राय आहे, सुरमई फ्राय आहे. याच्यामध्ये थाली आहेत आपल्या, मटण थाली, मटन थाली, चिकन थाली, सगळं सगळं. कुठलं तुम्ही? कुठले? रायगडचे. मी पण रायगडचीच. चला नक्की आले तर यांच्याकडे नक्की जेवायला या. गरमागरम सगळं मिळेल. हे फक्त सगळं सॅम्पल लावलेत आणि तुम्हाला सगळं इथे आल्यानंतर गरमागरम वाढून मिळेल. संकष्टी म्हणून स्पेशल आपल्याकडे मोदक वगैरे पण आहेत. अरे वा, मस्त छान. शिरा पण आहे. नक्की नक्की भेट देणार. स्टॉल नंबर आहे 58. हे बघ पुरणपोळी भेटेल तुम्हाला अशी मस्तपैकी. अरे वा, पुरण बघा कसला मस्त भरून भरून टाकतायत. छान. मसाला पापड तयार होतो इथे. इथे कटाची आमटी आहे. हे बघा इथे सगळं फिश थाली आहेत. ते व्हेजमध्ये आहे का? व्हेज आहे का? अच्छा. वाव. हे वरण आहे का? साधा वरण. ही बासुंदी आणि वांग्याचं भरीत, वांग्याची भाजी आहे, पातळ भाजी. हा, भरलेले वांगे आहेत मस्त. इथे बिर्याणी आहे, चिकन बिर्याणी. आणि इथे किमा आहे, मटण आहे, चिकन, मटण, कलेजी, सावजी मटण, वराडी सावजी. अच्छा, मस्तपैकी दिसते. छान छान एकदम. पापड भारीच आहेत एकदम. टोपला भरून पापड आहेत मोठे मोठे. थालीपीठं बनत आहेत, गरमागरम थालीपीठ आहेत. हा, नुसता व्हिडिओ नको, टेस्ट करू. इथे काय काकी?
मटण आहे, चिकन आहे, रस्सा आहे. खाना खजाना आहे. तर या मस्तपैकी शॉपिंग करा, खाऊ घेऊन जा, खाऊन जा. मस्त मस्त सगळं आहे इथे, भरपूर प्रकारचे सगळं आहे. थालीपीठ, पुरणपोळ्या, मोदक बिदक सगळं मिळेल तुम्हाला इथे. पार्सल पण घेऊन जाऊ शकता, खाऊ शकता. मस्त बघा इथे पण मस्तपैकी तर्रीदार काहीतरी दिसतंय. सावजी आहे, सावजी काय सावजी मटण, सावजी मटण आहे. हे बघा हे सावजी चिकन आहे आणि हे किमा आहे का? मटण किमा, वजरी, वाव, नागपूरची सुंदरी, नागपूरची. आणि हे चिकन, सुक चिकन, मटण सुक मटण आहे का? अच्छा, मस्त सुगंध भारी येतोय. उपास आहे आमच्या, तोंडाला पाणी सुटलं आमच्या. चिकन लिव्हर. अच्छा, आणि ते किमा, चिकन खिमा. ओके. तर हा आहे समता महिला समूह घारेफळ, यवतमाळचे आहेत. मस्त छान असं टेस्टी सगळं दिसतं यांच्या इथे. सर्वोदय सावजी. ओके. ते पण सगळं व्हेज आहे, नॉन व्हेज आहे, चिकन मटण सगळं आहे ते. माहिती पण छान असा रस्सा दिसतोय चिकनचा. इथे पण मस्त चिकन थाली दिसते, फिश थाली आहे. चिकन मटण जास्त आहे इकडे बघा. इथे बरोबर काय आहे ते? रस्सा चिकन, रस्सा चिकन, सुका चिकन, खरडा चिकन, लोखंडी कढईतलं मटण. अरे वा, मटक्यातलं मटण. आणि हे पिठलं, भरली वांगी. मस्त तिकडे मस्त छान असं प्रोग्राम चालू आहे. तर मस्त खाद्य संस्कृती चालू आहे, खाना खजाना. चला आता मला वेळ झालाय, निघायचं आहे. भरपूर काय आहे इथे. खायला आले तर मज्जा आहे खाण्यापिण्याची. चला इथे सगळं खाण्याचं स्टॉल आहे, सगळं जेवणाचं खाण्याचं सगळं स्टॉल आहे. छान असं नॉनव्हेज व्हेज सगळ्या प्रकारचं जेवण इथे मिळते. आणि समोर इथे मस्त गाण्यांचे वगैरे चांगला असा प्रोग्राम चालू आहे. हा सिडकोचा एक्झिबिशन सेंटर आहे, तिकडे प्रदर्शन भरलंय आणि इथे प्रोग्राम चालू आहे. आणि इकडे जेवणाचा स्टॉल आहे, फूड काउंटर आहे इथे. तर चला मंडळी, इकडे सगळं जेवण वगैरे सगळ्याचं रेडी होतंय. तर चला निघायचं आता आपल्याला. बघू शकता मस्त सुंदर लाइटिंग केली सगळ्या झाडांवर केले आणि खाली पण मस्त छान असं अंतरून ठेवले. छान वाटते, इथला व्ह्यूज खूप सुंदर आहे. मला वाटते बाजूला लग्न चालू असेल, कारण लग्नाचा मंडप दिसते ते बाजूला, त्याच्यामुळे एवढं सुंदर सजवलं इथे. तर आले तर नक्की मंडळी इथे व्हिजिट करा. वेळ झाला, मी जवळजवळ 2 तास मी जवळजवळ फिरले इथे. आणि खूप मस्त छान सगळ्या खाद्यपदार्थ जास्त आहेत आणि वस्तू पण आहेत. सगळ्या हँडमेड वस्तू आहेत. आणि जे काही पदार्थ आहेत ते सगळे हँडमेड आहेत. बचत जास्त करून गावाकडून महिला जास्त आहेत, महिला पण आहेत, जेंट्स पण आहेत. आणि ज्यांच्या शेतामध्ये किंवा ज्यांच्या घरी ज्या गोष्टी पिकवल्या जातात किंवा शेतात ज्या पिकवल्या जातात किंवा घरी ज्या बनवल्या जातात वस्तू किंवा खाद्यपदार्थ, ते सगळे इथे स्टॉल लागलेले असतात. तर आले तर नक्की या प्रदर्शनाला व्हिजिट करा. खूप छान प्रदर्शन आहे, मस्त आहे. मला पण खूप आवडलं, भारी वाटलं. मी पण थोड्याफार वस्तू घेतल्यात, पापड वगैरे घेतल्यात आणि अशा थोडीफार खाऊ वगैरे घेतलं आहे मुलींना. खूप टेस्टी होता, मस्त होता. तर मंडळी आले तर नक्की या प्रदर्शनाला एकदा तरी व्हिजिट करा. अजून 25 डिसेंबरपर्यंत प्रदर्शन आहे. तर चला आता रात्र झाले, संध्याकाळीचे 6:45 वाजलेत. भरपूर अजून पण मला फिरायचं होतं, अजून बरेच स्टॉल राहिले तिकडचे थोडेफार, पण आता लेट झाला आणि मेन म्हणजे बॅटरी लो झाले. तर हा ब्लॉग आता मी एंड करते. ॲक्च्युली ब्लॉग असाच ऑलरेडी खूप मोठा झाला आहे. तर चला मंडळी, आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय मंडळी.